श्री देवी शारदा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री देव विठ्ठल रखुमाई प्रभु श्री रामचंद्र भगवान श्री गोपाल कृष्ण श्री महारुद्र हनुमान महर्षि श्री वेदव्यास श्रीमद आद्य शंकराचार्य विश्वमाऊली श्री ज्ञानेश्वर महाराज संत शिरोमणी श्री नामदेव महाराज सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज गुरुवार आहे आणि एकादशी आहे. बरोबर. एकादशी सुद्धा वद्य एकादशी आहे, म्हणजे संतांची एकादशी. शुद्ध एकादशीला आपण पंढरपूरच्या पांडुरंगाला जातो किंवा कुठल्याही पांडुरंगाच्या मंदिरात जातो. आणि वद्य एकादशीला संत म्हणजे देहूला, आळंदीला, अगदी पैठण वगैरे भागात सगळीकडे गर्दी असते भक्तांची, साधकांची, वारकऱ्यांची. कारण का? वद्य एकादशी आपण संतांना दिलेली, शुद्ध एकादशी पांडुरंग विठ्ठल रखुमाई त्यांची. तर आज आपण दोन संतांना भेट देणार आहोत. तसं बघायला गेलं तर ते दोन देव सुद्धा आहेत, ज्ञानदेव, नामदेव. आणि समकालीन आहेत. मुख्य म्हणजे समकालीन आहे आणि त्यांच्यात इतकं सौहार्द आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आपण म्हणूया सध्या व्हाइब्स किंवा व्हायब्रेशन्स, दोघांची स्पंदनं ही एकमेकात इतकी जुळतात, एकमेकात इतकी विलीन होऊन जातात की ह्यांच्यामुळे तो आणि त्यांच्यामुळे हा, असे दोघे जण जास्त आपली प्रगती करून घेऊ शकले. ज्ञानदेवानी तर संजीवन समाधीच घेतली. त्या समाधीच्या प्रसंगाचं वर्णन नामदेवानी केलेलं आहे आणि ते वर्णन इतकं मुव्हिंग, म्हणजे इतकं हृदयस्पर्शी आहे की आपल्या डोळ्यात सुद्धा अश्रू येतात. आपुले मरण पाहिले मा डोळा, असं तुकाराम म्हणतात. पण ते कसं सांकेतिक अर्थाने, म्हणजे काय झालं की माझं मरण मी बघितलंय, तो सोहळा अत्यंत अनुपम असा झाला. आता मी पुन्हा जो उरलेलो आहे, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. आता मी तो पूर्वीचा तुकाराम राहिलेलोच नाही. आणि आमचं मरण झालं म्हणजे काय? सगळे षड्रिपू, काम, क्रोध, मोह वगैरे, अहंकार, हे सगळं गेलं. ज्ञानेश्वर तर आपुले मरण पाहिले म्या डोळा, पण तिथे मरण नाहीच आहे, संजीवन शब्द वापरलेला आहे. संजीवन समाधी ज्ञानदेवानी 21व्या वर्षी घेतली. त्यावेळेला मोठा भाऊ निवृत्तीनाथ यांचं वय फक्त 23 वर्षांचं होतं. आणि आपण बघितलं की 7 महिन्यांच्या काळात हे उरलेले जे तिघजण होते त्यांनी सुद्धा संजीवन समाधी घेतलेली आहे. आणि मुक्ताबाईचा अंत तर वीज पडून झालेला आहे, हे आपण बघितलं. आपण एक विषय ह्याच्यापूर्वी घेतला होता, मानस वारी. त्यानिमित्ताने अनेक संतांची दर्शनं आपण घेतली, संतांच्या जीवनातले प्रसंग बघितले. आजही काही प्रसंग बघणार आहोत. एखादा प्रसंग आधीचा सांगितलेला असेल, पण त्याचा उद्देश हा असेल की आता विषय ज्ञानदेव आहे. ज्ञानेश्वरीच्या वेळेला सुद्धा ज्ञानदेवांबद्दल आपण बोललो होतो आणि नामदेव सुद्धा आहे. एक प्रसंग गमतीचा तुम्हाला सांगतो. हे तीर्थयात्रेला जायचं होतं. ज्ञानेश्वरांना वाटलं होतं की तीर्थयात्रेच्या निमित्ताने आपण जास्त जवळ येऊ, संत मंडळी आणि इतर आपले जे काही वारकरी आहेत ते. आणि जवळ आल्यानंतर आपल्यात एक प्रकारचा बॉन्ड म्हणतो ना, तसा एक सुंदर बंध तयार होईल. कारण ज्ञानेश्वरांना आपल्या जीवनाचा शेवट आता दिसू लागला होता. पैल तोगे काऊ कोकत आहे, शकू नगे माये सांगत आहे. पैल तीरावर तो कावळा ओरडतोय आणि शकू नये, हीच वेळ आहे. मग अशा वेळेला आपण काय करूया की आपण आधी एक शिस्त लावली वारीला, त्याला ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन म्हणतात. एक दिशा दिली, एक शिस्त लावली आणि ती आत्मशिस्त. विचार करण्यासारखं आहे. आपण मागेही म्हणलो होतो की व्यवस्थापनाचे जे विद्यार्थी आहेत, मॅनेजमेंट स्टुडंट्स, त्यांनी वारीची मॅनेजमेंट, त्याच्यात सेल्फ डिसिप्लिन, याला एवढं महत्व असतं की प्रत्येक वारकरी म्हणतो की मी विठ्ठल विठ्ठल म्हणत मी माझ्या जागच्या जागी नसेन. मग ते संपूर्ण लाटच्या लाट तयार होते. दिवे घाटात अशी नागिण तयार होते, आपण बघितलं ना. किंवा एक सुंदर रिंगण होतं, मी काही करणार नाहीये, मी फक्त विठ्ठल 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 विठ्ठल. फार महत्वाचं आहे ते. अवघडही आहे. कुरघोडी करणं ज्याला म्हणतात ना, ते करतच नाहीत कुरघोडी. चल तुला पुढे जायचं ना, तू जा पुढे, माऊली तू जा पुढे, माऊली मी राहतो मागे, माऊली आपण दोघं बरोबर जाऊया, हाच सगळा विषय असतो. म्हणून ज्या वेळेला वारीला जायचं ठरलं त्यावेळेला नामदेव काय म्हणतात बघा, की पंढरपूरच्या बाहेर जायचं
म्हणजे पांडुरंगाची परवानगी घेतली पाहिजे. पांडुरंग सोडेल तर मी येईन. लहान मुलं तेच म्हणतात, मला खेळायला यायचं रे, पण आई सोडत नाहीये. आईने सोडलं तर मी येईन. आपण मागे एक प्रसंग बघितला होता गुरुदेव रानडेंचा. त्यांचं सगळंच निराळ होतं. ज्यावेळेला राधाकृष्णन आलेले आहेत आणि त्यांची उपनिषद गीता यावर चर्चा झालेली आहे, त्यावेळेला ते म्हणाले, खूप बरं वाटलं पण समाधान झालं नाही, पुढची भेट केव्हा? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, नाम सोडेल तेव्हा. आपण असं म्हणू शकतो का? आपण नामाला सोडतो. आपण ठरलेलं आहे, चला आता 3 माळा करणार आणि उठणार, इतक्यात दारावरची बेल वाजते, आम्ही तिकीट काढलेलीच, येतोत का? महाराज क्षमा करा, उद्या ह्या 3 माळा करेल. आपण नाम सोडतो. इकडे नामानं सोडलं तर मी येईन. बाबांना हाच अनुभव आहे. एका शंका विचारली होती महाराजांना, कुठल्या वाणी रूप अवतारातील, म्हणजे तात्यासाहेब केतकरांना, महाराजांना. तात्यासाहेब केतकर वगैरे देहात असताना, म्हणजे ज्या वेळेला त्यांच्यावर तो संचार व्हायचा आणि ती वाणी इन्स्पायर व्हायची, आतून उत्स्फूर्तपणे बाहेर पडायचे, महाराजच असायचे. महाराजांना प्रश्न विचारला, ते म्हणाले की गुरुदेव रानडेंच्याकडे जा. त्यांनी अपॉइंटमेंट घेतली वगैरे सगळं, ते जाऊन बसले. गुरुदेव बाहेरच येणार, ते आत होते. आणि असे कितीतरी वेळ ते थांबले. त्यांना ते अपमानास्पद वाटलं आणि नंतर ते निघून आले. निरोप ठेवून निघून आले असतील किंवा ते निघून आले. हे असं असं झालं. महाराजांनी शांतपणे सांगितलं, उद्या पुन्हा जा. म्हणाले, काय सांगताय, हे झालेलं आहे, उद्या पुन्हा जा. ज्या वेळेला हे दुसऱ्या दिवशी महाराजांची आज्ञा म्हणून गेले, त्यावेळेला त्या गेटकडे, फाटकाकडे आपण म्हणतो, वाट पाहत होते गुरुदेव रानडे. या या या, काल तुम्हाला थांबून जावं लागलं नाही. आपण काय करू, नाम सोडतच नव्हतं. नमस्कार केला असेल त्याने, नाम सोडत नाही. कसली अवस्था आहे हो. नाम म्हणजे असं जसं भूत सोडत नाही ना, झपाटलं. आपण म्हणतो ना, त्यांना गाणगापूरला नेऊया, आणि मग भूत झाडावर बसतात. मी ते झाड कसलं आहे, ट्री म्हणतात, ते निसर्गातलं. आणि भूत झपाटतं त्यालाही झाडच म्हणतात, देहालाही झाडच म्हणतात. ती भूतं एवढी शाणी असतात की गाणगापूरच्या मंदिरात गेले की ती झाडावर बसतात. आणि हे सुतासारखं सरळ झालं की हो, जे भूत होतं दत्तात्रेयाला वगैरे नमस्कार करतात वगैरे, सगळं शांत. आल्यानंतर ते परत झाडावर बसतं, म्हणजे त्या माणसावर बसतं. भूत सोडत नाही. एकनाथांच्या वेळेला आपण बघूया. पण आत्ता तुम्हाला म्हणतो सोडत नाही म्हणजे काय प्रकार आहे. आपण म्हणतो प्रपंच सोडत नाही. तुकारामाच्या जीवनातला एक प्रसंग आपण पाहिला होता, उल्लेख करूया ना, की एकाला ते म्हणत होते, ये रे पंढरपूरला, ये रे पंढरपूरला, ये रे पंढरपूरला. आणि तो काही ना काहीतरी कारण सांगायचा. एकदा बोलत असताना तुकाराम एकदम धावत गेले, शेजारच्या झाडाला घट्ट मिठी मारली आणि धावा धावा, सोडवा सोडवा, हे झाड मला सोडतच नाहीये. त्यावेळेला तो म्हणतो की अरे तुक्या, तू येडा की खुळा. कारण का, तू झाडाला धरलेस, तू सोडलंस की. तसंच तू प्रपंचाला धरलेला आहेस, प्रपंचाने तुला धरलेलं नाहीये. हे कळल्यानंतर तो तुकारामांबरोबर गेलेला आहे. म्हणून सोडणं हा जो प्रकार आहे ना, पछाडणं, एकनाथांच्या वेळेला हा बघूया आपण. एकनाथ म्हणतात, मला रामाने झपाटून टाकलं, राम मला सोडेच ना. राम काही माझा फार अभ्यासाचा विषय नव्हता, किंवा दैवत होत असते, पण कृष्ण कसा, दत्त कसा आणि पांडुरंग कसा. पांडुरंग परंपरेने आलेला, कृष्ण आवडणारा, भागवत वगैरे. आणि गुरुदेव एकनाथ जनार्दन आपण म्हणतो, एका जनार्दनी, ते दत्ताचे अवतार म्हणून दत्ताची आरती त्यांनी लिहिली. भागवत नावाचा ग्रंथ मोठा, नाथभागवत आपण म्हणतो, ते लिहिला. आणि पंढरपूरची तर भारुडं गवळणी कितीतरी लिहिल्या. रामायण काय, राम म्हणाला, उठल्याबरोबर राम. मग शेवटी माझी बाज राम झाला, बाज म्हणजे कॉट, माझा बिछाना राम झाला, अंतरून पांघरून सगळं रामच झाला. जेवायला बसतो तर अन्नाचा घास आणि पाण्याचा घोट राम झाला. जिकडे जातो आंघोळ करू राम झाला. राम मला सोडेच ना. आणि मग म्हणलं ठीक आहे, आपण लिहूया. आणि भावार्थ रामायण खूप मोठा ग्रंथ आहे तो, पण रामायणाचा नाथांचा एक दृष्टिकोन आहे. आणि शेवटी अध्यात्मच त्यांना सांगायचं असतं, पण ते सांगितले न सोडण्याची, झपाटून टाकण्याची ही काही उदाहरणं दिली. आपण काय सोडायचं आणि काय धरायचं याचा विचार केला पाहिजे, विवेक असला पाहिजे. जी बुद्धी आपल्याला आहे, आपण विवेक वापरत नाही. कारण विवेक आपल्याला इतकं खरं सांगतो. कृष्ण इतकं खरं सांगत होता. कृष्ण विवेकाची मूर्ती होता पांडवांच्या बाजूने, आणि इकडे विदुर हा विवेकाची मूर्ती होता, कॉन्शियन्स कीपर, म्हणजे जे विवेक टिकवून ठेवतात ते. कौरवांनी काहीच ऐकलं नाही, म्हणजे अविवेकी वागले आणि हे विवेकानं वागले, आणि त्यामुळे त्यांचा जय झाला हे सांगायलाच नको.
तर ज्या वेळेला त्यांनी नामदेवानी ज्ञानदेवांना सांगितलं, जरा परवानगी माग ना पांडुरंगाकडे, मलाही यायचं आहे, पण पांडुरंगाने सोडलं तर. हे काय, ज्ञानदेवांना आश्चर्य वाटलं, पण म्हणाले विचारूया पांडुरंगाला. पांडुरंग म्हणाले, खरं सांगू का, तो जर पंढरपूरच्या बाहेर गेला नामदेव, की मला त्याचा विरह सहन होत नाही, म्हणून मी सहजासहजी दुसऱ्या कोणाला परवानगी दिली नसती. पण तुम्ही दोघंजण जर जाल तर एकमेकाच्या सत्संगामुळे दोघांची प्रगती होईल, म्हणून मी त्याला जायची अनुमती देतो, परवानगी देतो. आणि मग त्यांनी यात्रा केली. यात्रेत अनेक अनुभव आले. आपला विषय आज आरती जी आहे, आपल्याला माहित आहे, अतिपरिचित आरती आहे, सर्व परिचित आरती आहे. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा, हे माहीत आहे. नामदेवांची त्या मनाने माहीत नाही आहे. त्यामुळे आज ज्ञानदेवांची आरती बघणार आहोत आणि नामदेवांचीही आरती बघणार आहोत. आणि किती सुंदर दिवस आहे. एक गुरुवार आहे आणि दुसरी वद्य एकादशी आहे, म्हणजे संतांचाच दिवस आहे. आणि म्हणून आपण संतांच्या 2 आरतींसाठी हा निवडला. उद्या शुक्रवार आहे, म्हणजे आपण महालक्ष्मीची आरती बघणार आहोत. शनिवार नरसिंहाचा समजला जातो, म्हणून आपण नरसिंहाची आरती म्हणणार आहोत. रविवारी आपण पुन्हा 2 संत निवडलेले आहोत. आपण म्हणतो ना की ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका, ते एकनाथ आणि तुकाराम हे आपण रविवारी बघणार आहोत. आणि सोमवारी अर्थातच महाराजांची आरती, की जी कोणत्याही संताची सत्पुरुषाची आरती होऊ शकते. आणि आत्मारामाची आरती, तिथे आपण थांबणार आहोत. या विषयाची ही जी मालिका आरतींचं अर्थचिंतन सुरू केली ती. देशोदेशींचे ज्ञानेश्वर नावाचा एक लेख होता, माटे, श्रीम माटे त्यांचा. ते काय म्हणतात, ज्ञानेश्वर म्हणजे कोण तुम्ही समजता, लहान वयात महान कामगिरी करतो तो ज्ञानेश्वर, असं नको का समजायला. मग देशोदेशी प्रत्येक क्षेत्रात ज्ञानेश्वर आहे. आपण ज्ञानेश्वरांना जे महात्म्य आहे ज्ञानेश्वरांचं आपल्या मनात कोरलेलं, तसं त्यांचं नाही, त्यांना महत्त्व दिलं जातं. वैज्ञानिक क्षेत्रात किती लहान मुलांनी खूप मोठे असे शोध लावलेले आहेत. चित्रकार काय, कवी काय, लहान वयात खूप महान काम करून गेलेले आहेत. अगदी शंकराचार्य वगैरे इथले तर 32 वय हो त्यांचं. किती भाष्यग्रंथ, किती स्तोत्र, किती लिहिलं त्यांनी. कमी आयुष्य मिळालं. विवेकानंद आपण बघितलं, कमी आयुष्य मिळालं. केवढं कार्य, केवढं वाणीच्या रूपानं, लेखणीच्या रूपानं, केवढं कम्प्लीट वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद म्हणतात. विवेकानंदांचे खंडच्या खंड आहे. इतकं काम केलं. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की आपण मठ म्हणजे ऑर्गनायझेशन करूया, जशी त्यांचं मिशन असतं. पहिल्यांदा रामकृष्ण मिशनच नाव दिलं, नंतर रामकृष्ण मठ म्हणायला लागले. आणि आपण एक ऑर्डर तयार करूया, कशाची, संन्याशांची आणि संन्यासिनींची. संन्यासिनींची आहे शारदा माता आणि संन्याशांची आहे ते ठाकूर म्हणजेच रामकृष्ण परमहंस. हे त्यांनी महत्त्वाचं कार्य केलं. आयुष्य किती कमी मिळालं. ज्ञानेश्वरांना तर आयुष्य 21 वर्षांचं मिळालं. त्या मनाने चौपट आयुष्य 80 वर्षांचं नामदेवांना मिळालं. त्यांचं कार्यही तसंच आहे. तर जे मग यात्रेला गेले, यात्रेहून परत आले, अनेक प्रसंग यात्रेत घडले. आपल्याला काही उदाहरणं द्यायची असतील तर आपण त्यावेळेला देऊया. घरोघरी ज्ञानेश्वर जन्मते. म्हणजे तुमच्या घरी जर ज्ञानेश्वर जन्मावा असं वाटत असेल तर अशा प्रकारची जीवनशैली नेहमीची असली पाहिजे. आई वडील इतर त्या कुटुंबातल्या त्यांची असली पाहिजे. आणि आई ज्या वेळेला गर्भवती होईल त्यावेळेला आईची असली पाहिजे. ज्ञानेश्वर होतात की नाही ते बघा. शेवटी ज्ञानेश्वर म्हणजे काय, की अत्यंत बुद्धिमान, अत्यंत प्रतिभाशाली, मेधावी असा एक माणूस किंवा अशी एक व्यक्ती लहान वयात, प्रॉडिजी म्हणतात त्याला, चमत्कार, अद्भुत वाटावं असं कार्य करून जाईल. तुम्ही त्याच्यात त्याप्रमाणे इनपुट्स घातले पाहिजेत. आणि इनपुट्स म्हणजे व्हिटॅमिन्स वगैरे नाहीत, ते मॅनेज करता येतात. संस्कारांचं इनपुट घातलं पाहिजे. त्याप्रमाणे घरातलं वातावरण ठेवलं पाहिजे. लोकांच्या मनातले विचार सुधारले पाहिजेत, उच्चार सुधार. ज्या घरात शिवी दिली जात नाही त्या घरातल्या मुलांच्या तोंडून सहज शिवी येणार नाही. पण घरातच शिव्या देतात, घरातच दारू पितात, घरातच भांडणं करतात, ते पाहतच मुलं वाढत असतात. म्हणून घरोघरी हे हवी सरदेसाई डॉक्टर त्यांचं पुस्तक आहे, घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती. किंवा तुमच्या घरी ज्ञानेश्वर पाहिजे असेल तर काय करता येईल. आपण बघितलं की जसे ब्रह्मकुमार आहेत, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, ज्यांना सनत कुमार म्हणतात. सनत, सनक, सनानंद, सनातन आपण अनेकदा बघितलेलं आहे, सनंदन आणि सनातन. तसे हे सुद्धा आळंदीचे ब्रह्मकुमार आहेत. आणि तुम्ही म्हणाल त्याच्यात एक कुमारी आहे ना, आहे ना, पण कुमार कुमारी हे काही लिंग बदल नाही, तर ज्ञानाबद्दल आपण बोलतोय. आणि तसं बघाल तर ही कुमारी आहे ना, ती इतरांच्या पेक्षा जास्त चमकदार आहे. तिची चमक तिने अनेकदा दाखवलेली आहे, विशेषतः ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मग त्यांनी सांगितलं ना, योगी पावन मनाचा.
आणि तो सगळ्या जगाचे अपराध सहन करतो. जगात आग लागली आहे तर संते काय झालं पाहिजे, पाणी झालं पाहिजे. वन्नी लागलाय सगळीकडे, आग लागलेली आहे, आणि ज्ञानदेवा तूच चिडला असतं तर त्या आगीत भर नाही का पडली. आपली जीभ आपल्याच दाताखाली आली तर आपण दात पाडून टाकतो का जीभ तोडून टाकतो. अरे सगळी आपलीच माणसं आहेत. हे ज्ञान जर आपल्याला झालेलं आहे तर त्याप्रमाणे व्यवहार नको का. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि मग ज्ञानेश्वर उघडून आलेले आहेत आणि त्यांना कळलेलं आहे की ही ज्ञानी आहे, शांत आहे, तिला ज्ञानाचा व्यवहार कसा करायचा हे माहीत आहे. फार लहान वयात ही उपज किंवा समज आलेली आहे त्यांच्या ह्याच्यात. म्हणून विचार जर केला, हजारो लोकांच्या साक्षीनं ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. फक्त बघा बरं ज्ञानेश्वरांचं काय स्थान होतं त्या वारकऱ्यांच्या मनात त्यावेळेला. सगळ्यांच्या मनात ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. हे ग्रंथ लेखन झालेलं आहे, सगळंच लिहून झालेलं आहे ना. हरिपाठ ज्यांना आपण वारकऱ्यांची संध्या म्हणतो ती लिहून झालेली आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुख, सगळं संपलंय ना कार्य. आणि अशा वेळेला ते त्या समाधीत उतरतात. काय झालं असेल लोकांना, काय झालं असेल त्या मुक्ताईला, सोपान देवाना जे लहान आहेत, आणि त्या निवृत्तीनाथांना, कारण त्याने हात देऊन आपल्या धाकट्या भावाला आणि वरती ती शिळा ठेवलेली आहे. किती अवघड असेल तो प्रसंग, कल्पना करा. पण ज्ञानदेव शांतपणे गेलेले आहेत. 9वा अध्याय उघडून ठेवलेला आहे आणि त्यांनी चिंतन करत ओंकाराच्या ध्यानात तल्लीन होत समाधी घेतलेली आहे. 700 वर्षापूर्वीच हा प्रसंग तुम्हाला वाटेल, पण हृदयाला चटका लावणारा आणि अजूनही विचार केल्यानंतर हे हृदयस्पर्शी असा आपल्याला वाटतो. असणारच. ज्ञानदेव आणि नामदेव यांच्यात आणखीन समान, दोघंही एकमेकाचं कौतुक करणारे होते. दोघांनाही एकमेकाबद्दल आदर म्हणजे प्रेम होतं. हे जे आपण एक ओळ नेहमी म्हणतो, नाम म्हणे ग्रंथ ज्येष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. मग 56 भाषांचा केलासे गौरव ज्ञानेश्वरीबद्दल ज्ञानदेवांचा नामदेवांचा अभंग येतो. आणि एकतरी ओवी अनुभवावी म्हणजे इतकी ओवी ती समर्थ आहे, कुठलीही एक ओवी निवडा, त्याचा अर्थ लक्षात घ्या आणि मग बघा काय ते. मग आता तुमच्या लक्षात येईल की ज्ञानेश्वरांचं सगळ्या वारकरी आणि इतरांच्या मनातलं स्थान काय होतं. पांडुरंग. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी आपण म्हणतो ना, पांडुरंगाचं स्थान होतं. पांडुरंगाचं म्हणजे कृष्णाचं स्थान होतं. आणि कृष्णाचं पूर्ण अवतार असल्यामुळे विष्णूचं स्थान होतं. आणि या तिघांचं वर्णन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या आरतीत आपल्याला दिसणार आहे. प्रतिबिंब पडलेलं आहे या तिघांचं, विष्णू, कृष्ण आणि विठ्ठल, तिन्ही एकच. तसाच ज्ञानेश्वर, ज्ञानेशो भगवान विष्णू. अवघे विश्व हरिमय योगवळे. योगाच्या साह्यानं सगळं विश्व त्याने हरिमय करून टाकलं, ब्रह्ममय करून टाकलं. विश्व ब्रह्मची केले आपण म्हणतो ना. आणि म्हणून आता आपण काही हे प्रसंग बघूया. एक लक्षात ठेवा, विश्वाचा जर विचार केला ना तर आपल्याकडच्या संतांना विश्व कसं दिसतं. 2 प्रसंग तुम्हाला सांगतो. एक म्हणजे कृण्वंतो विश्वम आर्यम, म्हणजे आपण माणसांना तर देऊच, आपण जनावर वनस्पती यांच्यावरही प्रेम करूया. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. हे काय आहे, सगळे निर्माण झाले. आणि भूत म्हणजे निर्माण झालेला असेल तर तो सजीवच असला पाहिजे नाही. ही पृथ्वी, ही सौरमाला, हे सगळं युनिव्हर्स म्हणजे विश्व निर्माण झालेलं आहे. त्याच्यासाठीही प्रार्थना आहे. आता कोरोना जो आलेला आहे ना, भूता परस्परे पडो मैत्र याच्या विरुद्ध आहे ना. तो सगळ्यांना त्रासदायक ठरलेला आहे. तुम्ही म्हणाल नाही जे निर्जीव आहेत त्यांना फार त्रासदायक ठरलेला नाही, फार त्रासदायक ठरलेला नाही. पण लोकांना घरं सोडावी लागलेली आहेत, लोक घरात बंद झालेले आहेत. हे एका अर्थाने घराची सुद्धा साडेसाती आहे ना. ज्या वेळेला एखादा दुष्ट काका किंवा मामा किंवा दादा किंवा बाबा किंवा आजोबा घरातून बाहेर जात असतील त्यावेळेला खिडक्या दाराला गेला रे, खिडकी बघून म्हणत नसेल का, सांगा बरं. सिलिंग म्हणत असेल आता जरा बरं काय बोलतात जोरात, मला उगीच वाटते आकाशात उडून जाऊ का. जमीन म्हणते आता थोडं हलकं वाटलं बाबा. सगळीकडे घर बोलत नसेल असं वाटतं तुम्हाला. म्हणून निर्जीव वस्तूवर सुद्धा कोरोनाचा परिणाम झालेला आहे. हवी असलेली माणसं घरात आहेत, त्या घराला आनंद आहे. नको असलेली माणसं सुद्धा घरात आहेत, घराला सुद्धा तुम्हाला म्हणतो कोरोनाची बाधा झालेली आहे. काही घरांना झाली आहे, काही घरांना नाही. जाऊ दे, आपण विचार करूया पुढे. आरती ज्ञान राजा आपण परवा बघितलं होतं. महाराज म्हणजे काय, राजते विराजते, विराजमान कणाकणात झालेलं जे तेज आहे ना त्याला, किंवा चैतन्य आहे ना त्याला म्हणायचं राजा महाराजा. इकडे ज्ञान राजा म्हणलेलं आहे.
ज्ञानाचा देव आहे, ज्ञानाचा ईश्वर आहे, ज्ञानेश्वर, ज्ञानदेव आणि ज्ञानराज. हे फार सुंदर वर्णन आहे ज्ञानराज. पण मगाशी तुम्हाला सांगत होतो, त्यांना सगळं विश्व दिसलं ना की स्टार वॉर्स, त्यांना ह्या स्टारवरून तिकडे युद्धच दिसतं. युद्धखोर राष्ट्र आहेत ती, आणि म्हणून आपली युद्धाची सामग्री खपावी म्हणून निरनिराळ्या ठिकाणी युद्ध सुरू ठेवत असतात. अशी ती दुष्ट आहेत युरोप, अमेरिका वगैरे. अगदी म्हणजे तुम्ही विचार करा याच्या. त्यांना स्टार, आता गॅलेक्सी म्हणजे आकाशगंगा, आता इंटर गॅलेक्टिकल वॉर म्हणजे ह्या गॅलेक्सीतून ह्या आकाशगंगेतून त्या आकाशगंगेत. आपली काय कल्पना आहे, ज्या वेळेला छोट्या कृष्णाने वय वर्ष 10 असेल काहीतरी, तर त्यावेळेला करंगळीवर आपला गोवर्धन पर्वत उचलला आणि इंद्राने कितीही पाऊस पडला तरी पाऊस वाहून गेला आणि गोकुळातले सर्वजण सुरक्षित राहिले. त्यावेळेला आकाशगंगेच्या पाण्यानं, ऐरावत हत्तीनं, आपल्या सोंडेनं या कृष्णावर अभिषेक केला. आपल्याला आकाशगंगेत काय दिसतं? गंगा दिसते, हे लक्षात ठेवा, आणि आकाश दिसतं. त्यांना स्टार वॉर्स, गॅलेक्सी म्हटल्यानंतर आणखी वर्ल्ड वॉर, तसं गॅलेक्सी वॉर. हे अगदी त्यांची दृष्टीच चुकीची आहे. आणि म्हणून त्याने फक्त नेचर फ्रेंडली वगैरे असे शब्द वापरावेत. खरी निसर्ग स्नेही कशाला? निसर्गाला देव मानणारी जीवनशैली आपली आहे. आता नागपंचमी, श्रावण सुरू झाला की हा श्रावण, याला ही शिवामूठ, ती शिवामूठ, कुठेतरी शंकराला अर्पण करणं आहे. या झाडावर हा देव, त्या झाडावर तो देव, याची पूजा, त्याची पूजा, सुरू होतो सगळा विषय. म्हणून विचार करूया आपण की ज्या वेळेला आपण म्हणतो की आपली दृष्टीच निराळी आहे, या जगाकडे पाहिजे. काही जणांची, बऱ्याच जणांची दृष्टी अनेक कारणांमुळे असेल, त्यांच्या पाश्चात्यांसारखी व्हायला लागलेली आहे. पाश्चात्यांनी एक ग्लॅमर निर्माण केलेलं आहे. त्यामुळे ग्लॅमर म्हणजे काय, असं एक त्यांनी वैभव निर्माण केले जे मटेरियल आहे ते अत्यंत ऐहिक असे आहे, जड म्हणतात ना तसं मटेरियल तयार केलेलं आहे. पण आपल्याला त्याची भुरळ पडलेली आहे. या आपल्या मालिका वगैरे तशाच प्रकारची जीवनशैली लोकांसमोर देतात. म्हणून आज गरीब असणं आणि सुंदर नसणं हा फार मोठा शाप झालेला आहे. कारण ब्युटी पार्लर्स किती तुम्हाला सुंदर बनवतील. मेकअप शब्द वापरतो आपण त्याला. व्हॉट इज नॉट देअर इज मेड अप. सर्जरीने नाक नीट करतील, हे करतील वगैरे सगळं करतील. बाह्य सौंदर्य. जी गुणी मुलगी आहे, काळी आहे, दिसायला चांगली नाही आहे, गरीब आहे, तुला काय भविष्य आहे? आज गोव्यात एकाने अशा कितीतरी, म्हणजे जवळजवळ 6 खून त्यांनी कबूलच केले, आणि सगळ्या अशा मुली आहेत. सगळ्या वय वाढलेलं आहे, लग्न झालेलं नाही आहे, निरनिराळी कारण असतील. पण ही जी अगतिकता आहे ना, त्याचा फायदा हे जे लांडगे असतात ना समाजात, पुरुष नावाचे, म्हणजे सगळे पुरुष नाही, ज्यांना लस्ट म्हणतात, वासना अनावर होते, कामवासने, लिंग पिसाट झालेले असतात. बुभुक्षिता किन्न करोति पापम, पण कामातुराणाम न भयन न लज्जा. भूक लागल्यानंतर तो चोरीसारखं पाप करेल, पण कामवासनेने जे आतुर झालेले आहेत ना, त्यांना भयही नसतं आणि लज्जाही नसते. वाटेल ते गुन्हे करायला तयार असतात ते. म्हणून हे लक्षात घ्या. सगळं त्या संस्कृतीचा जो प्रभाव आहे, त्या प्रभावाखाली आपण कुठे निघालेलो आहोत. आपल्या संस्कृतीने दिलेली वसुधैव कुटुंबकम ही दृष्टी, कृण्वन्तो विश्वमार्यम ही दृष्टी, आता एक येणारच आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म, विश्व ब्रह्मची केले, म्हणजे सगळ्या विश्वात ब्रह्म असलेलं दाखवलं. ब्रह्म केलं म्हणजे काय? दर्शन दिलं ना. अरे ह्याच्यात आहे, याच्यात आहे, चैतन्य नाही कुठे, उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, परी कोण ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. म्हणून ते तत्वज्ञान, ती दृष्टी आपल्याला संतांनी दिलेली आहे. म्हणून विचार, अद्वैताचा केवढा सिद्धांत आहे. म्हणून तुम्हाला फक्त 3 वाक्य क्रमाक्रमाने सांगतो. थर्ड पर्सन, सेकंड पर्सन अँड फर्स्ट पर्सन. हे तृतीय पुरुष, द्वितीय पुरुष आणि प्रथम पुरुष. तृतीय पुरुषातलं वाक्य हा सर्वसामान्य सिद्धांत आहे, आपल्या ऋषींनी काढलेला, सिद्ध केलेला, जगून दाखवलेला. सर्वम खलु इदम ब्रह्म, कण कण में भगवान, अणु अणुत विष्णू. आपल्याला पाठ झालेला आहे. आपला व्यवहार आहे का त्याप्रमाणे? म्हणून पुन्हा पुन्हा हॅमर करावं लागतं. हॅमरिंग, ऐका पुन्हा, ऐका पुन्हा, ऐका पुन्हा. कधीतरी कुणाला तरी वाटेल, अरे एकदा करून बघूया. अणु अणुत विष्णू, कण कण में भगवान, चराचरात परमेश्वर, हे त्यांनी सांगितलं. सर्वम, सर्व, खलु खरोखर, इदम धिस ब्रह्म आहे.
मग तो याचा अभ्यास करायला लागतो. सगळीकडे पानं तोडताना हे पानं नारायणा, हे फूल नारायणा, हे वृक्ष नारायणा, अशी त्याला दृष्टी येते, नारायण दृष्टी. त्याच्यानंतर काय होतं ते लक्षात ठेवा. गुरु त्याला उपदेश करताना तो तत् त्वम असी सर्वम खलु इदम ब्रह्म वॉज थर्ड पर्सन, तृतीय पुरुष होता. आता द्वितीय पुरुष तत् त्वम असे. मग श्रीराम जयराम जय जयराम, तो राम तू आहेस. ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेवाय तू आहेस. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तू आहेस. कुठलाही मंत्र, ओम नम शिवाय, तो शिव तू आहेस. देवीचा नम, कुठलाही तुम्ही मंत्र घ्या, त्याचा मूळ अर्थ काय, तत् त्वम असी. त्वम द्वितीय पुरुष. आणि याची तू जर साधना करत राहिला, काल आपण बघितलं होतं, अर्चना म्हणजे पूजा, आराधना म्हणजे विशेष रीतीने केलेली पूजा, उपासना म्हणजे देवाच्या अगदी जवळ जाऊन विशेषतः नामसाधन त्यांनी केलेली पूजा, आणि साधना म्हणजे लाईफ टाईम आहे. साधनेला अंत नाही आहे. स्काय मे हॅव अ लिमिट. साधना, रियाज, अभ्यास, चिंतन ह्याला मर्यादा नाही आहे. ती साधना आहे लाईफ लॉंग. आणि इव्हन आफ्टर लाईफ, पुढचा जन्म सुद्धा ही साधना अर्धी राहिली तर तुला मिळेल. अर्जुनाला सांगितलेलं आहे गीतेत कृष्णानं. बघूया, हा जो विषय झाला, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. कैवल्य केवल म्हणजे ॲब्सल्यूट, एकम एव अद्वितीय, एकमेवाद्वितीय. हे एक आहे, एकच आहे आणि दुसरं नाहीच. एकमेवाद्वितीयचा अर्थ आहे. बघा केवढा शब्द छोटा आहे, एकमेवाद्वितीय. असं काय, ब्रह्म आहे. म्हणून महाकैवल्य तेजा. महाकैवल्य नावाचा प्रकार नसेल, पण कैवल्याच्या महातेजा, म्हणजे कैवल्याचं जे तेज आहे, मोक्ष, कैवल्य म्हणजे मोक्ष, हे लक्षात ठेवा. आपण व्रत वैकल्य म्हणतो, ती जी विकलता आहे ना, ती मनाबुद्धीला यायला पाहिजे. आणि विकलता म्हणजे हे नाही, विकलांगता नाही आहे ती. विकलता म्हणजे किती धावशील किती धावशील, अरे जरा थांब. म्हणून सांगितलं, तुम्ही पांगळ करा तुमच्या इंद्रियांना, मन पांगुळे करा. इतके धावते तिकडे धावते ना, त्याला पाय मोडून टाका. बांधून घालण्यापेक्षा पाय मोडणं बरं, जाऊच शकत नाही मन. आणि त्याच्यासाठी उपवास आहे. आज एकादशी आहे ना, काल दशमी आहे, उद्या द्वादशी आहे, 3 दिवसांचा उपवास आहे. हा म्हणता 15 दिवस गेले, अर्धा महिना गेला 5 महिन्यातल्या चातुर्मासातला. आपण त्या एकादशीला म्हणलं होतं, आता ही वद्य एकादशी आली. काळ फार झाला, 4 दिवसांनी पुन्हा श्रावण सुरू होईल. विचार करूया आपण. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे, महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनु वेधला माझा. मनु वेधला माझा. सेविती साधू संत सोपं आहे, पण साधू संत वयाने केवढे, आणि ज्ञानदेवांचं वय काय हो. म्हणजे आपण शंकराचार्यांच्या बाबतीत म्हणतो ना, की वृद्धा शिष्या गुरुर युवा. गुरु तरुण आहेस आणि शिष्य ह्या ते साधू संत जे सेवा करतात ते ज्ञानदेवांच्या पेक्षा कितीतरी मोठे असतील, पण ज्ञानदेवांचा अधिकार आणि अनुभव त्यांनी मान्य केलेला आहे, म्हणून ते सेवा करतात. मनु वेधला माझा. वेधणे म्हणजे आकर्षित करणे. माझं मन आकर्षित करून घेतात. कोण? ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानराज. एक अर्थ सांगतो, मागे बघितले ते रूप इथे बघा ना. देह हे माझं धनुष्य आहे, मन ही त्याची प्रत्यंचा म्हणजे दोरी आहे, श्वास हे त्याचे बाण आहेत, लक्षाचा वेध घ्यायचा आहे. वेध. मनु वेधला माझा. लक्ष कुठलं आहे? मोक्ष. मोक्ष हे लक्ष आहे. आणि त्या मोक्षाचा जर वेध घ्यायचा असेल तर प्रत्येक श्वासावर अनुसंधान. अनुसंधान हे शरसंधान. बाण मारणं हे शरसंधान आहे. एकदा कधीतरी बाण मारला नाही. अनुसंधान. श्वास अखंड चालू आहे, श्वासावर नाम अखंड चालू ठेवा. आणि लक्ष काय? मुक्ती. दोरी काय? मन. आणि धनुष्य म्हणजे देह. हा मनु वेधला माझा. ज्ञानदेवानी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असुनी संसारी जीव्य वेगो करी, वेदशास्त्रो वारी, हे म्हणलं ना ज्ञानेश्वरांनी. हाच अर्थ आहे की अनुसंधान. अनुसंधान. श्वास श्वास नाम नाम, श्वास श्वास नाम नाम, प्राण प्राण नाम नाम, प्राण प्राण नाम नाम. लक्षात ठेवा. हे जर जमलं ना तर वेध नक्की आहे. मनु वेधला माझा. सेविती साधू संत कनकाचे ताट करे. आता ज्ञानेश्वरांच्या बाजूला कोण कनकाची म्हणजे सोन्याची ताटं घेऊन उभी राहणार आहे? हे विष्णूचं वर्णन आहे. कारण ज्ञानेशो भगवान विष्णू म्हणजे कनकाचे हातात सोन्याचे ताट घेऊन उभ्या गोपिका नारी. इथे कृष्ण झाला की नाही? गोपिका विष्णूकडे, गोपिका तशा नाही आहेत, गोपिका कृष्णाकडे आहेत. म्हणून पहिलं वर्णन विष्णूचं, दुसरं कृष्णाचं, तिसरं पांडुरंगाचं, आणि चौथं हे सगळं धरून कोणाचं वर्णन आहे? ज्ञानेश्वरांचं आहे.
म्हणजे आपण जर हे 3 नद्या मांडल्या, विष्णू, कृष्ण आणि पांडुरंग, 3 नाहीच आहेत. एका नदीचे 3 प्रवाह मानले तर 3 प्रवाह पुन्हा एकत्र येऊन जी त्रिवेणी तयार होते. प्रवाह निरनिराळ्या दिशेने येतात, एकत्र मिळतात, तिथे जे तीर्थक्षेत्र तयार होतं ते ज्ञानदेव आहेत. सगळं त्यांच्यात आहे. विष्णूचे गुण आहेत, कृष्णाचे गुण आहेत, पांडुरंगाचे गुण आहेत आणि शिवाय ज्ञानराज म्हणून काहीतरी निराळे गुण आहेत. कनकाचे ताटकरी उभ्या गोपी कानारी नारद तुंबरू. हो, आपण अनेक विष्णूच्या चित्रात बघतो. विष्णूचा दरबार म्हणतात त्याला, नारद आहेत तिथे. नारदांना आपण ओळखतो. तुंबरू म्हणजे घोड्याचं तोंड असलेली एक व्यक्ती असते. पण हे गायक आहेत, ते गाणी म्हणतात, स्तुती करतात, नाम घेतात, हे सतत चालू असतं. उभ्या गोपी कानारी झालं. नारद तुंबरू हो साम गायन करी. साम म्हणजे कुठलंही, अनेक अर्थ आहेत त्याला. इंग्लिशमध्ये सुद्धा साम म्हणजे ज्याला आपण भजन म्हणतो, होली सॉन्ग म्हणतो, पवित्र गीत म्हणतो, भक्तिगीत म्हणतो, त्याला साम म्हणतात. पण पहिला पी सायलंट आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून काय की लोपले ज्ञानजोगी, नारद तुंब साम गायन करी. सामवेद हा संगीताची गंगोत्री मानला जातो. ऋषींना इतकी अद्भुत दृश्य दिसत होती, पहिल्यांदाच दिसत होती. आणि अद्भुत बनलं तर आचर्या. चर्या म्हणजे तोंड, आ वाचला म्हणतो ना त्यांनी, त्याला आश्चर्य शब्द आहे. आश्चर्य वाटलं ती अद्भुत दृश्य. म्हणजे पहिल्यांदा प्रपा धबधबा बघितला असेल, इंद्रदृश्य बघितलं असेल, नाचणारा मोर बघितला असेल, गडगडणारे ढग बघितले असतील. या सगळ्यांचे वर्णन करणारी सूक्त त्यांनी लिहिली. सामवेदाची सुरुवात हाव म्हणजे त्यावर ऋषी नाचायला लागले. त्यांच्या तोंडून शब्द फुटे ना, फक्त उद्गार बाहेर पडले आणि हे उद्गार काव्य ठरले. हाऊ हाऊ हाऊ, खरं ते नाचायला लागले. आणि हाऊ हाऊ हा उद्गार आहे. कधी कधी आपल्याला वाटतं ना इंग्लिशमध्ये हाऊ ब्युटिफुल, त्या हाऊला काय ते असा हाऊ हाऊ, ते नाचायला किती सुंदर आहे, किती भीषण आहे, किती रुद्रावतार आहे, किती हे असंच करत होते ते. हे साम गायन करे नारद तुंबरू. लोपले ज्ञान जगी. अंधार युग आलेला आहे. सगळं ज्ञान आहे ना, आजची अवस्था काय, ज्याला ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासी आपण. अगदी लक्षात घ्या, ज्ञान म्हणजे पुस्तकातलं ज्ञान नाही, ज्ञान म्हणजे इंटरनेट किंवा एन्सायक्लोपीडियातलं ज्ञान नाही. कारण एका ब्रांच मधलं सगळं ज्ञान मिळवलं तरी दुसऱ्या ब्रांच मधलं अज्ञान. आपण मागे उदाहरणच दिलं होतं. नोबेल प्राइज मिळवलेला एक भारतीय, अमेरिकन सिटीजन आता झालेला आहे, त्याला त्याच्या मुलांनी विचारलं की बाबा प्लीज हेल्प मी विथ दिस एसे और कॉम्पोजिशन. तो म्हणतो दॅट इज नॉट माय कप ऑफ टी. माझं क्षेत्र नाही येते. केमिस्ट्रीतलं काही विचार, मी तुला सांगतो. केमिस्ट्रीचं अल्टिमेट ज्ञान, लेटेस्ट म्हणतात ना, अगदी अद्ययावत ज्ञान, अत्युच्च ज्ञान मला आहे. कोणाचं? रसायनशास्त्राचं, केमिस्ट्रीचं. इंग्रजीचं काय निबंध मी लिहून देणार? आईला जाऊन विचार. तो म्हणतो बाबा विचारतो आईला, पण टॉपिक तरी आहे का? माय फादर. हा टॉपिक आहे. त्याला लहान मुलगा आहे, त्याला एक पॅरेग्राफ लिहायचा आहे, माय फादर. काय विचार करेल तो? एवढं नोबेल प्राइज मिळालं, एवढे सत्कार झाले, इतके फोटो वगैरे निघाले, पण साधा एक पॅरेग्राफ लिहिता येत नाही माझ्या वडिलांना. असंच आहे वाङ्मयाचं. ज्याला नोबेल प्राइज मिळेल त्याला जर एखादं गणित घेऊन गेला, तो म्हणतो मला ते जमणार नाहीये. म्हणून या सगळ्या ज्ञानाला अज्ञान म्हणलेलं आहे. या सगळ्या विद्यांना अविद्या म्हणलेलं आहे. आणि अंधारच आहे. हा अंधार युग आहे. ते लोपले ज्ञान जगी. आत्मज्ञान गेलेलं आहे. कारण त्यामुळे काय झालं, हित नेणं ती कोणी. आपलं हित कशात आहे ते कळतच नाही. देशहित कशात आहे कळत नाही. समाज हित कशात आहे कळत नाही. संस्थेचं हित कशात आहे, कुटुंबाचं हित कशात आहे, आणि सगळ्या शेवटी माझं हित कशात आहे कळत नाही. लोपले ज्ञान जगी. हित नेणं ती म्हणजे जाणत नाही. नेणं ती कोणी, हित कोणाला कळत नाही. ज्ञानाला ग्रहण लागलेलं आहे, अंधार झालेला आहे. अशा वेळेला अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. पांडुरंगच समजायला लागले ज्ञानेश्वरांना. अवतार पांडुरंग हा अवतार ज्ञानेश्वरांचा आहे. पांडुरंगच लोक त्यांना म्हणायला लागले. हे इतकं ज्याची मी उपासना करतो, ज्याच्याशी मी एवढा तन्मय होतो, एवढा एकरूप होतं की त्याच नावानं लोक मला ओळखायला लागतात. अरे तो म्हणजे साक्षात गणपती आहे. काय गणेशाची उपासना करतो आपण म्हणतो ना, तो म्हणजे साक्षात मारुती आहे. अरे बापरे, त्याचं ब्रह्मचर्य, त्याची ती उपासना, त्याच्या दंड बैठका, त्याचे ते भीमरूपी स्तोत्र म्हण, साक्षात मारुती येतं. तसं पांडुरंग. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. विष्णूचा अवतार कृष्ण आपण म्हणतो, कृष्णाचा अवतार पांडुरंग, आणि पांडुरंगाचा अवतार ज्ञानेश्वर.
अशी जर आपण अवतारांची जर बघितली परंपरा तर ती तशी म्हणायला काहीच हरकत नाहीये. मग पुढे काय, प्रकट गुह्य बोले. हे कृष्णा तेच म्हणतो ना, हे गुह्य आहे ना, ते तू म्हणून तुला सांगतो अर्जुना. कारण तू कसा आहेस आपण बघितले ते 4 शब्द. तो अनिंदकू आहेस, अनन्य गती आहेस, बघितले ना, सुमनू, अत्यंत चांगला आहेस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, अनन्य शरण आहेस ना. शरण आहेस, निंदा कोणाची करत नाही, अत्यंत चांगल्या मनाचा तू आहेस, हे लक्षात ठेव. आणि म्हणून अर्जुना तुला गुह्य सांगतो पहिल्यांदा. नंतर गुह्यापेक्षा अतिगुह्य, महागुह्य, गुह्यातिगुह्य, गुह्यतर म्हणजे आणि गुह्यतम, आणि शेवटी मी तुला परमगुह्य सांगतो. हे किती सिक्रेट सांगितलेले आणि प्रत्येक निरनिराळ्या अध्यायात आहेत. तुला मी आता गुह्य सांगतो, तुला मी आता महागुह्य सांग, असं करत 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 गुह्यातिगुह्य, राजगुह्य, 9व्या अध्यायाचं नावच आहे राजगुह्य, किंग ऑफ सिक्रेट्स. असं करत करत शेवटी येतो परमगुह्य सांगतो. आणि ते परमगुह्य म्हणजे तेच, सगळीकडे मला पहा, सगळीकडे मला नमस्कार कर, आणि इतकं कशाला, मलाच शरण ये रे, मी तुझा उद्धार करतो, मी तुला मोक्ष देतो सगळ्या पापातून. हे शेवटी सांगितलेलं आहे परमगुह्य. तसं प्रकट गुह्य बोले, भक्तीचं गुह्य काय आहे, गुपित कशी भक्ती करायची, सिक्रेट काय, रहस्य. आपण गीता रहस्य म्हणतो ना, गुह्यच आहे ते, गीतेचं गुह्य आहे. गुह्य शब्द गुहा म्हणतो ना आपण, गुहेत गेल्यानंतर कसं गूढ वाटतं, रहस्यमय वाटतं, तसंच आहे ते. सगळ्या प्रकारची गुह्य सांगितले. ज्ञानाचं गुह्य, तुला ज्ञानी व्हायचंय, हा, तुला भक्त व्हायचंय, हो, तुला कर्मयोगी व्हायचंय, हो, तुला गुणातीत व्हायचंय, किती किती निरनिराळी सांगितलेले आहेत गुह्य. हे सिक्रेट आहे त्याचं. तर तसं प्रकट गुह्य बोले. ज्ञानेश्वरी म्हणजे काय, गुह्यच सांगितलेलं आहे. अमृतानुभव म्हणजे काय, योग साधनेचं गुपित सांगितलेलं आहे. सहज येता जाता नाम घेता घेता उद्धार करा, हरिपाठ सांगितलेला आहे. चांगदेव त्याला एक पत्र पाठवतो, आपल्याला तो प्रसंग माहित आहे, पण 4 भावांची दृष्टी कशी आहे ते बघा. चांगदेव पहिल्यांदा म्हणतो, चला लिहायला सुरुवात करा रे, की आशीर्वाद देणार ना, कारण माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. ते 1400 वर्षाचे आणि यांची लहान ती 14 वर्षांची. म्हणजे सोपानदेव 16, ज्ञानेश्वर 18 आणि हे 20 असते. 2-2 वर्षाच्या अंतराने झालेले. तर तो म्हणतो की बरं, पण ज्ञानाने ते माझ्यापेक्षा मोठे आहेत ना, चला त्यांना तीर्थरूपला, चिरंजीव नको. चिरंजीव लहान मुलांना लिहितो ना तीर्थरूप, पण ते कसं विचित्र दिसतं नाही तीर्थरूप वगैरे. त्यांना वाटेल असं कसं एवढा मोठा माणूस तीर्थरूप घेतो. मग काय, निरनिराळे मायने म्हणजे सॅल्युटेशन, सुरुवात म्हणतात ते प्रयत्न करतो, नंतर म्हणतो कोरा कागद पाठवून द्या, हे मी त्यांना पत्र पाठवले म्हणून सांगा. पहिल्यांदा ते पत्र हातात पडतं मुक्ताईच्या. चांगदेवाने पाठवलंय, अरे बापरे, इतकी योग साधना केली, योगी झाला, तरी चांग्या कोरा तो कोराच, ब्लँक. त्यावेळेला सोपानदेव म्हणलं, बघूया असं काय ते. तर ती म्हणते की नाही रे, असं असं म्हणायचं नसतं, काहीतरी त्यांना सांगायचं असेल ना. निवृत्तीनाथांकडे येतात. निवृत्तीनाथ म्हणले, अगदी साध्या मनाचं हे प्रतीक आहे, किती पारदर्शक आहे, म्हणजे काही त्याच्यावर लिहिलं गेलेलं नाही, म्हणजे आपण त्यांना काही लिहू शकतो. तेव्हा ज्ञानदेवा या पत्राला उत्तर याच कागदावर दे. आता त्या कागदावर 65 ओव्या मावल्या, त्यांना चांगदेव 65 म्हणतात. त्याच्यात ज्ञानाचा विषय आहे, भक्तीचा विषय, सगळा असा सगळा विषय. आणि चांगदेव 65 हे सगळ्या अध्यात्माचं किंवा ज्ञानदेवांच्या बाकीच्या ग्रंथांचं सार म्हणलं तरी चालेल. ते लिहिलं प्रकट गुह्य बोले. निरनिराळ्या प्रकारांनी त्यांनी गुह्य सांगितलं. साध्या सामान्य वारकऱ्यांसाठी, ज्ञानी लोकांसाठी सांगितलं, कर्मयोग्यांसाठी सांगितलं, ज्यांना जीवन मुक्त व्हायचंय त्यांच्यासाठी सांगितलं. आणि विशेष म्हणजे या 4 भावंडांनी हे जगून दाखवलं. आपल्या अत्यंत अल्पायुष्यात त्यांनी हे सगळं जगून दाखवलं. आणि म्हणून काय, प्रकट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले. मग अशी सांगितलं ना की सगळ्या विश्वात ब्रह्म भरून राहिलेलं आहे, हे त्यांनी सांगितलं. कणाकणात वगैरे सगळी इतकी उदाहरणं दिली, भिंत चालवली, त्या रेड्याकडून वेद वदवले. अरे ब्रह्म आहे त्याच्यात, तो साक्षात ब्रह्म आहे. तुम्हाला तो रेडा दिसतो, तुम्ही त्याला मूर्ख म्हणता, म्हशीचा दादला आपण म्हणतो ना त्यांना. आणि काला अक्षर भैंस बराबर आपण म्हणतो ना, की जो शिकलेला नाहीये त्याला काय, काला अक्षर, त्याला काही वाचता येणार नाही, त्याला म्हैस दिसते त्याच्यात, कारण ती काळी असते म्हणून. म्हणजे म्हशीला काही फार महत्व नाहीये. रेडा म्हणलात ना तर वाहन यमाच आहे, बापरे दूर राहिलेलं बरं, असंच आपल्याला वाटतं. त्याच्या तोंडून वेदवाणी, वेदातल्या रुचा म्हणून घेणं, पटवून देण्यासारखं आहे. विश्व ब्रह्मची केले.
त्याला तुम्ही मारलं तर माझ्या पाठीवर वण. प्रसंग आहे ज्ञानेश्वरांच्या जीवनातला. मग विश्वाची आर्थ प्रकाशले माझ्या मना, हे जे त्यांनी सांगितलंय ते हेच आहे. प्रकट गुह्य बोले एक, आणि संपूर्ण विश्व ब्रह्मची केले. आणि आता म्हणतात की विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी. हा एक जनार्दन स्वामींचा शिष्य रामा याचाच एका जनार्दनी, तसाच हा रामा की काय सांगितलेलं, पायी मस्तक ठेविले किंवा पायी टकची ठेले. दोन आहे. सुरुवातीला पायी टकची ठेले. लोकांना टक आणि ठेला म्हणल्यानंतर हल्ली काहीतरी निराळेच अर्थ निघतात. ठेला ठेला म्हणजे दुकानचा, आपण गाडा म्हणतो ना कोकणीत वगैरे, तसा प्रकार आहे. आणि टक काय लावून, पण टक लावून बघितल्यानंतर पायाला टक लावून बघतोय. मी विठ्ठलाच्या वरती बघितलंच नाही. तो लक्ष्मण सांगतो ना की भाभी म्हणजे मातेसम असलेली सीता, तिचे पायच मी फक्त बघायचो नमस्कार करताना. हे नूपूर ही पैंजण सीतेची आहेत एवढं मी सांगतो. वरती तिच्या अलंकारांकडे तिच्या देहाकडे मी बघितलेलं नाही आहे. ही संस्कृती आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून काय, पायी टकची ठेले, टक लावून मी त्या पायाकडे बघत राहिलेलो आहे. आणि त्या पायापासून वरती जायचं असतं किंवा पायी मस्तक म्हणजे टकची ठेले लोकांना. आणि ठेला शब्द तुकारामांनी वापरले ना, विठ्ठल पहावया गेलो विठ्ठल होऊनिया ठेलो, पायी मस्तक पायी टकची ठेले. स्थिर झाले. विठ्ठल मध्ये ठल नाही का, डबल ठ आहे ना तो. म्हणूनच म्हणतो की मस्तकची ठेले खूप छान वाटतं, पण लोकांना कळत नाही म्हणून मस्तक ठेविले. पायी मस्तक ठेविले. कुणाच्या? ज्ञानदेवांच्या. म्हणजेच कुणाच्या? पांडुरंगाच्या. म्हणजेच कुणाच्या? कृष्णाच्या. म्हणजेच कुणाच्या? विष्णूचा. म्हणजेच कुणाच्या? सगळ्या विश्वाचा जो स्वामी आहे, चालक आहे, पालन करताय त्याच्या. केवढी परंपरा ज्ञानदेवांच्या मागे आहे, विचार करा. महाकैवल्य तेजा आरती ज्ञानराजा, महाकैवल्य तेजा सेविती साधू संत, मनु वेधला माझा. आरती ज्ञानराजा हे आपण ज्ञानदेवांची आरती आपल्याला माहीत होती म्हणून बघितलं. नामदेवांची आरती आहे ना, ती अनेकांना माहीत नसेल. आपण सहज बघूया नामदेवांची आरती. पहिल्यांदा ही लिहिली आहे कुणी, तर परिसा भागवत नावाच्या एका भक्तांनी लिहिलेली आहे. त्याची कथा आहे. हा परिसा भागवत रुक्मिणीचा भक्त आहे. हा तुम्ही म्हणाल रुक्मिणीचा, त्याला सोनं करणारा परीस पाहिजे आणि रुक्मिणी देईल. आता रुक्मिणी सोनं म्हणजे काय देते आपण बघितलंय, तुळशीचं पिकलेलं पान, हे रुक्मिणीचं सोनं आहे. पण रुक्म म्हणजे सोनं ना, हे सोनं नक्की मला परीस देईल ते. मग रोज अंड सोन्याची घालणारी कोंबडी, तसा रोज लोखंडाचं सोनं करून देणारा परीस. रुक्मिणी प्रसन्न झाल्याने तिने दिला. या आख्यायिका असतात त्या. खरं म्हणजे जास्त सोनं कोणाकडे जी कृष्णाने मिळवली, सत्यभामा. आम्ही कोकणीत भामी म्हणजे सोनच म्हणतो. सत्यभामा, एवढं सोनं तिच्या वडिलांच्याकडे आहे. तो तिथेही मणीच आहे ना, इथे पारसमणी म्हणजे परीस, पारसमणी. आणि तिकडे सेमंतक मणी आहे. सूर्य तो स्वतःच्या वजना एवढं सोनं देतो. हा पारसमणी हे कितीतरी सोनं देईल. पण हा परिसा भागवत आहे ना, तथा तो सात्विक आहे. तो रोज थोडंसं लोखंड घ्यायचा, त्याला तो परीस लावायचा, त्याचं सोनं झाल्यानंतर बाजारात विकायचा आणि त्या दिवशी मजेत राहायचा. त्यांनी कधी या संपत्तीचा दिमाग मिरवला नाही किंवा तुझ्यापेक्षा मी असं नाही. दोघं जण होते. त्यांची कमळाबाई नावाची बायको आणि परिसा भागवत हे त्याचं नाव. कुणालाही सांगू नकोस ना मात्र आपल्याकडे परीस आहे हे. आपलं चाललंय, तुला अलंकार पाहिजे असतील तर 2-4 घे, पण अलंकारांनी मढवू नको स्वतःला. कारण लोकांना वाटेल कुठून आलं, आपण काही एवढे श्रीमंत नाही आहोत. आणि म्हणून जर विचार केला तर त्यांनी सांगितलं आपण गुपित ठेवूया. नामदेवांची जी राजाबाई पत्नी, ती आणि कमळाबाई एकदा धुणं धुवायला नदीवर भेटल्यानंतर गप्पा निघाल्या. नाही पुरत नाही पैसा, यांचं काही व्यवसायात लक्ष नाही आहे आणि आता सासरे वगैरे नाही आहेत, मुलं आहेत आम्हाला, हे विचार करा. असं तिने सांगितल्यानंतर ती म्हणाली की आदर आहे मला नामदेवांबद्दल. नामदेव म्हणजे साक्षात नामाचे देव आणि ज्ञानदेव म्हणजे साक्षात ज्ञानाचे देव. ज्ञान आणि नाम काय, तराजू जर तोलायला गेलात ना तर एकदमच समतोल होतील. नाम आणि ज्ञान झालं तराजू जरा जड तर नामाचा होईल, लक्षात ठेवा. कारण नामातून ज्ञान, नामातून भक्ती, नामातून कर्म, नामातून मोक्ष देऊन दाखवेन, महाराजांचं वाक्य आहे. असं काही नाही जे नामाला अशक्य आहे. फार महत्वाचा अनुभव आहे त्यांचा. तर लक्षात ठेवा. ती म्हणाली की मी तुला एक गोष्ट सांगते, कुणाला सांगू नकोस, आणि मी तुला देते.
माझे जे पतिदेव आहेत ना, सकाळी पूजा करून तो परीस थोड्याशा लोखंडाला लावतात, सोनं झालं बाजारात जाऊन विकतात, दिवसभर आमचा चांगला जातो आणि तो परीस तिथे ठेवलेला असतो. आज त्यांची पूजा झालेली आहे, मी तुला परीस देते, पण उद्याच्या पूजेपूर्वी तो परत आणला पाहिजे, नाहीतर हे आकाश पाताळ एक करतील, मग प्रचंड रागवतील मला. तर ती म्हणाली की चालेल ना, मी लगेचच आणून देते तुला. तिने काय ग्रीडी नाही तो लोक होय, पण नाही तर प्रत्येक ह्याला सोनं लाव, त्याला लोखंड, अरे आण तुझं लोखंड, सोनं करून देतो, हे असं झालं असतं. आणि एकच दिवस मला मिळालंय ना. तिने आपल्याला आवश्यक तेवढ्या लोखंडाचं सोनं केलं, बाजारातून जाऊन संसारासाठी बऱ्याच वस्तू आणल्या. नामदेव आल्यानंतर ते म्हणाले, अरे या वस्तू कोणी दिल्या? नामदेवांशी ती खोटं नाही बोलू शकली. तिने सांगितलं की हा परीस आहे आणि तो परीस हा भागवताची जी कमळाबाई आहे तिने मला दिला, मैत्रीण होता मी, मुलांची वगैरे परिस्थिती त्यांना बघवली नाही, आण बरं तो बघूया. नामदेव गेले, त्यांनी चंद्रभागेत फेकून दिला आणि ध्यान करत बसले शांतपणे. इकडे दुसऱ्या दिवशी सुद्धा हा फेकून दिलेला आहे, ते बसले आहेत तिथे. कुठे गेला परीस? मग तिला सगळं सांगावं लागलं. हा नामदेवाकडे आला, कुठे गेला परीस? चंद्रभागेत फेकून दिला. ह्याला संशय आला. तो म्हणतो नामदेवाने लपवून ठेवलेला आहे, एका अर्थाने तो सभ्यपणे चोरलेला आहे. तो आता त्या लोखंडाचं सोनं करून आपला सगळा व्यापार किंवा चांगली सिद्धी मिळाल्यासारखी प्रसिद्धी आणि संपत्ती मिळवेल, आपल्याला तो फसवतोय. तो म्हणतो चंद्रभागेत टाकला तर मला आणून दे चंद्रभागेतून. तो म्हणतो ठीक आहे ना. नामदेव पाण्यात बुडी मारतो आणि वरती 8-10 दगड काढतो आणि यातला तुझा परीस कोणता आहे ते बघ. हे सगळे परीसच आहेत, हे सगळे परीस आहेत, तुझा कोणता आहे ते बघ. सगळ्या बायका वगैरे जमल्या ना, नदीवर भांडी घासायला आलेल्या वगैरे, आणि प्रत्येकाकडे पिन होती ना, सुई वगैरे काहीतरी. हे काहीतरीच बोलतंय. प्रत्येक दगडाला लावली, त्यांची सुई सोन्याची झाली हो. म्हणजे प्रत्येक दगड हा परीस आहे. त्यावेळेला परीस हा भागवताला वाटलं, मी रुक्मिणीची एवढी उपासना केली, भक्ती केली आणि महाप्रयासाने तिच्याकडून मिळवला, आणि नामदेवाचा हात लागेल की तो परीस. माझ्या हातातला परीस लोखंडाचं सोनं करतो, पण नामदेवाचा हात दगडाला लागला तर त्या दगडाचा परीस बनतो. तो म्हणतो की मला नको परीस, दे फेकून ते, मला तू मिळालायस. शरण गेला, लोटांगण घातलं, प्रामाणिकपणे कबूल केलं की मला तुझा संशय आला होता, तू लपवून ठेवलायस आणि मी गंगेत चंद्रभागेत, कारण चंद्रभागेत कोणाला मिळणार आहे तो दगड पुन्हा, बरोबर आहे ना. पण तू सगळे काढलेस दगड आणि तुझा हात लागला की तो परीस झाला. ह्या परीस हा भागवतानी ही आरती लिहिलेली आहे. हे विचार करा, तुकारामाच्या आरतीच्या वेळेला हाच विचार आपण करणार आहोत. किती सुंदर आहे सुरुवात बघा. जन्मता नामदेव जन्मले, त्यावेळेला जिभेवर काय लिहिलं, देव काहीतरी लिहितो, सटवाई कपाळावर लिहिते, देव काहीतरी अक्षर काढतो, कधी ओम असतं, काय वाटेल ते असतं. जन्मता पांडुरंगे जिव्हेवरी लिहिले शतकोटी अभंग. लक्षात घ्या, जन्मता पांडुरंगे जिव्हेवरी लिहिले शतकोटी अभंग. केवढा संकल्प आहे हा. शतकोटी म्हणजे 100 कोटी असं नाही, लक्षात ठेवा. शतकोटी प्रविस्तरम, निरनिराळ्या प्रकाराने निरनिराळ्या पद्धतीनं एकच विचार व्यक्त करायचा, लक्षात ठेवा. म्हणजे काय करायचं, शतकोटी, कोटी म्हणजे प्रकार, कोटी म्हणजे पैलू, हे लक्षात घ्या. आपण जे म्हणतो ना शतकोटी प्रविस्तरम, ही संख्याच आहे असं समजू नका. विपुल असेल, असंख्य असतील, त्याला आपण काय म्हणतो, कोटी म्हणतो. इथे शतकोटी अभंग जिभेवर लिहिले, संकल्प लिहिला असेल. काय लिहिला, जन्मता पांडुरंगे जिव्हेवरील लिहिले शतकोटी अभंग प्रमाण कवित्व रचिले. ही झाली पहिलं कडवं. जन्मता पांडुरंगे, तीच चाल आहे की जिव्हेवरी लिहिले, तीच चाल आहे. आपण आरती ज्ञान राजा, जय 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 भक्त राया, जीव लगा नामया, आरती ओवाळीता चित्त पालटे काया. काय आहे ते, आरती नामराया किंवा आरती भक्त नामया, जीव लगा नामया, आरती भक्त राया, चित्त आणि काया. काया पालटे सोपं आहे. काया पालट वगैरे आयुर्वेद वगैरे सुद्धा करतात. निरनिराळे लेप वगैरे लावून तुम्ही 5 वर्षांनी तरुण दिसता, तुम्ही 10 वर्षांनी तरुण दिसता, काया पालट झाला. हे चित्त पालटलं
तुझी आरती करता करता चित्त पालटणं म्हणजे वाल्याचा वाल्मिकी होणं. आणि फक्त संत करू शकतो. देव वाल्याला सांगेल नाही तो मारून टाकेल, वध करेल. पण संत नाही. संत मन बदलतात आणि मत बदलतात. हिंसा करणारे हे अंगुलीमाल आणि वाल्या, त्यांचं मत बदललं. अरे जे तुला जोडता येत नाही ते तोडण्यापूर्वी विचार करायला नको का? जीव तुला जर निर्माण करता येत नाही तर जीव घेण्यापूर्वी विचार करायला नको का? हे मत बदललं, मन बदललं आणि लुटारू होते, हिंसक होते, त्यांना संतपदी पोचवलं. हे लक्षात घ्या. तसं चित्तच पालटून झालं नामदेवाचा. जन्मता पांडुरंगे जिव्हेवरी लिहिले शतकोटी अभंग. तू करणार आहेस, तुझ्याकडून शतकोटी अभंग होणार आहेत. प्रमाण कवित्व रचिले. त्यांनी लिहिलं, किती लिहिलंय विपुल. आणि ते थोडेसे राहिले ना, त्याच्यासाठी तुकारामाचा जन्म झालेला आहे. म्हणून ते म्हणतात, जय जयजी भक्त राया जीव लगा नाम या आरती ओवाळीता चित्त पालटे काया. शरीरात बदल होतोच, चित्त पालटे म्हणजे काय? आपण मागे एक सर सिद्धांत बघितला होता, बीज शुद्धीचा सिद्धांत. संत पुरुष जन्माला येतो त्याच्या आधी 8 पिढ्या जीन्स आपण म्हणतो त्याला ते बीज शुद्धी म्हणलेलं आहे. रिफाइनमेंट ऑफ जीन्स हा सध्याचा शब्द आहे. ती जनुक आहेत ना, ती शुद्ध अतिशुद्ध होत जातात. आणि एका पिढीत सुरू झालं. आपण महाराजांच्याच वेळेला बघितलं होतं की रुद्रोपंत आहेत, त्याच्यानंतर निर्नडकृत लिंगोपंत, ते रावजी आणि महाराज ही 8वी पिढी आहे. तुकाराम ही 8वी पिढी आहे. म्हणजे इतकी भक्ती त्या घरात होते, इतकी तीर्थयात्रा त्या घरात होते, इतकं आपण म्हणतो ना सच्चरित्र किंवा सदाचार असलेलं वर्तन त्या घरात असतं. असं करत करत बीज शुद्ध होत जातं. आज बीज अशुद्ध करणाऱ्या सगळ्यात वाईट गोष्टी म्हणजे आपण ज्याला सोशल मीडिया म्हणतो, टीव्ही म्हणतो, त्याचे चांगले उपयोग आहेत पण करून कोण घेतं? चांगले कार्यक्रम दुर्दैवाने 11 वाजल्यानंतर त्यांना दाखवावे लागतात, कारण तोपर्यंत प्राईम टाइम असतो. आणि प्राईम टाइम बघणारे कोण? त्यांना करमणुकीचे वाटेल तसले असते चल, अत्यंत अवास्तव म्हणजे काल्पनिक वाटले तरी चालते, पण आम्हाला तेच कार्यक्रम बघायचे. त्यामुळे मन तसं होतं. म्हणजे आजोबांच्या जीन्सपेक्षा वडिलांचं जीन वाईट झालं आणि वडिलांच्या जीनपेक्षा मुलाचं, नातवाचं, याला गार्बेज जीन्स किंवा जंक जीन्स म्हणलेलं आहे. फेकून देण्यासारखे जीन्स झालेले आहेत. आणि त्यामुळे लहान मुलांच्यात जो आपण म्हणतो ना एक गुन्हेगारीचा स्वभाव आलेला आहे, ज्युव्हेनाईल डेलिंक्वन्सी म्हणजे टीनेज क्राईम आहे त्याच्यापेक्षा लहान. एक अमेरिकेत खूप गाजलेलं म्हणून तुम्हाला सांगतो की एक उदाहरण देण्यासाठी किती जीन्स खराब झालेले आहेत. एक 7 वर्षाचा मुलगा ज्या वेळेला सुपर मार्केट मॉलमध्ये एका आईबरोबर लहान मुलगा आलेला, तो 4 वर्षाचा आहे, हा 6-7 वर्षाचा आहे, आणि त्याला मारतो तो. आणि इतकी त्याला त्या कल्पना कुठून मिळालेल्या? टीव्हीच्या कार्यक्रमातून. आणि तो रेल्वे ट्रॅकवर नेऊन ठेवतो. रेल्वे जाते काही त्याचं नीट मिळत नाही. काही कपडे वगैरे मिळतात त्यावरून ओळखतात वगैरे, कुणी केलंय? आणि हा मॉलमधून रेल्वे ट्रॅक म्हणून कसा पोचला? कुणाला सापडे ना. चॅलेंज होता तो. याच्या समोर ज्यांचं अमेरिकेचं जे हेर खातं आहे, पोलीस खातं आहे, अत्यंत कार्यक्षम आहे, पण त्यांना तो मिळे ना. एक दिवस किती यांनी घाण केलेलं आहे आपलं कपाट आणि ते टेबल आणि खोली. म्हणून आई कपाट काढायला लागताना रक्त लागलेले कपडे, रक्ताळलेले म्हणतात ना तसे कपडे तिला दिसले. ती म्हणली हे काय? बोलवलं, विचारलं, कसाच कबूल होईना. आणि शेवटी मग काय धाक दपटशा किंवा काही करून मग त्यांनी सांगितलं की तो 4 वर्षाचा मुलगा मी मारला. कशाला? आई म्हणाली पहिल्यांदा पोलिसात मी तुला देते. पोलीस, आई, त्याचे शिक्षक, सगळ्यांना आश्चर्य. तो काय म्हणतो मग त्यांना की जस्ट लाईक दॅट आय वॉन्टेड टू सी अ डाईंग चाइल्ड अँड व्हेन इट श्रीक. मला मरणारं मूल बघायचं होतं आणि ते कसं ओरडतं, त्याच्या किंकाळ्या ऐकायच्या होत्या, प्रचंड वेदना त्याला द्यायच्या होत्या. हे काय हो? आपल्या हिंदी सिनेमातले व्हिलन्सचे संवाद आता असे झालेले आहेत. विचार करा तुम्ही. आणि म्हणून आजोबांचे साधं जीवन होतं. मी तेच आजोबांचं जीवन वाईट चांगलं असं आपला विषयच नाही आहे. सात्विक होते बऱ्यापैकी, कारण ठरलेलं होतं वगैरे. नंतर रेडिओ आला वडिलांच्या काळात. वर्तमानपत्रात सगळे वाद वगैरे व्हायला लागले. प्रिंटेड वर्तमानपत्र घरी यायला लागलं. आणि मुलाच्या नातवाच्या काळात टीव्ही आला आणि त्याच्याही पेक्षा लहान मोबाईल आला.
विचार कर, ह्यांनी आपण ज्याला म्हणतो रिफाइनमेंट ऑफ जीन्स, आपली जी जीन्स जनुक आहेत ज्याच्यामुळे आपले गुण किंवा आपले सवयी या बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात, पूर्वसंस्कारही त्याच्यात काहीतरी कोड लिहिलेलं असतं, तर काय होणार आहे आता? किती कोरोना वगैरे सोडा हो, हे आपल्याला विज्ञानाच्या दृष्टीने किंवा त्याचं आज ना उद्या लस मिळेल, काही मिळेल, मनात कोरोना आपला जो आहे, मनात विषाणू आहेत प्रत्येकाच्या, आणि ते वडिलांकडून मुलाकडे पोचलेले आहेत, व्यसन आहेत निरनिराळी, वाटेल ते शब्द. आज हिंदी ते वेब सिरीज म्हणतात ना, त्याची भाषा जर तुम्ही बघाल, इतके चांगले नट असतात, इतकी चांगलं टेकिंग म्हणजे ते फोटोग्राफी वगैरे असते, पण शब्दाला शिव्या देतात, ऐकवत नाही. ते काय उपयोग आहे त्याचा? हे बघतात, रात्री चोरून बघतात, आवडीनं बघतात, 3-3 वाजेपर्यंत जागून बघतात, कारण ते सगळे 12 सिरियल मध्ये सगळं संपतं. पुढे काय झालं असेल, पुढे काय झालं असेल, पुढे काय झालं असेल. हे काय आहे? मनाचं टोटल पॉल्युशन आपण ज्याला म्हणतो ना, ते पॉल्युशन आहे, दूषितीकरण चाललेलं आहे, प्रदूषित मन व्हायला लागलेलं आहे. प्रदूषित जागा चालेल, पाणी चालेल, हवा चालेल, पण प्रदूषित मन नको. छोटीशी आरती आहे ही. पुढे काय सांगितलंय लक्षात ठेवा, की पांडुरंगा घ्यावया भक्ती सुख पांडुरंगे. पांडुरंगाला वाटलं भक्तीचं सुख घ्यावं म्हणून नामदेवाला जन्माला घातलं, आणि म्हणून तो नामदेवाच्या याच्यात नाचायचा, कमरेवर हात ठेवून कसा नाचत असेल बघा बरं, तो डोलायचा, हे सगळं करायचा. हे भक्तीचं सुख पाहिजे म्हणून पांडुरंगाने नामदेवाला जन्माला घातलं, आणि तुकाराम म्हणतात मला भक्तीचं सुख पाहिजे म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला घाल. फरक आहे हा, दोन्ही अत्युच्च अशा पातळी आहेत. पण पांडुरंगाला वाटलं की आपल्याला भक्त चांगला मिळाला पाहिजे, नामदेवाला जन्माला घातला. मला भक्ती चांगली करता आली पाहिजे, पुन्हा पुन्हा गर्भवासी घाला, तुकाराम म्हणतात. हे निराळच आहे प्रकरण ना सगळं. पण बघा, धरुनिया तीर्थ घ्यावया भक्ती सुख पांडुरंगे अवतार धरुनिया तीर्थ मिसे केला जगाचा उद्धार. तीर्थ म्हणजे तीर्थक्षेत्र पंढरपूर. पंढरपूरला पांडुरंग निरनिराळ्या भक्तांच्या माध्यमातून जगाचा उद्धार करतोय, म्हणजे केला जगाचा उद्धार. प्रत्यक्ष प्रचिती हे कोण म्हणतोय? परिसा भागवत. मला विचारा ना, नामदेवांचा काय अधिकार होता, ते संत काय करू शकतात, ते प्रत्यक्ष प्रचिती हे वाळवंट परिस केला. हात लावेल त्याचं सोनं ना, सोनं नाही परीस, वाळवंट परिस केला. हरपली विषमता, विषमता, तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ, हा तसा तो तसा, हे सगळे भेद इतके अमंगळ आहेत. आणि तुम्हाला सांगितलं ना, वारकरी पंथात जर तुम्ही खरे वारकरी असतात तर हे सगळे भेद मनातून गेल्याशिवाय वारकरी होता येत नाही. वारीकरी होता येत, आषाढी कार्तिकी वारी करतात, वारीकरी होता येत, वारकरी होता येणार नाही. आणि त्यामुळे हरपली विषमता द्वैत बुद्धी निरसली. अद्वैतच सगळीकडे, माऊली 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 माऊली, कुठे फरक आहे हो? तुम्हाला सांगतो, 100 वेळा माऊली ओळीनं जर म्हणलं ना, तर कुत्रं दिसल्यानंतर माऊलीच म्हणतील त्याला, एखादी चिमणी माऊलीच म्हणतील त्याला. कारण माऊली माऊली इतका स्टॅम्प बसलेला आहे जिभेवर, इतका स्टॅम्प बसलेला आहे कानात आणि मेंदूवर, की सगळं जग माऊलीमय झालं. म्हणून आपण ज्ञानेश्वराला विश्व माऊली संत ज्ञानेश्वर म्हणतो. सगळं विश्व माऊलीमय केलं, सगळं विश्व वात्सल्याने भरून टाकलं. आणि म्हणून शेवटी काय सांगितलेलं आहे, की हरपली विषमता द्वैतबुद्धी निरसली. आणि शेवटचं कडवं आहे, समाधी महाद्वारी श्री विठ्ठल चरणी आरती ओवाळिता परिसा कर जोडूनी. नामदेवाची समाधी कुठे? ज्याच्यावर पाय ठेवून जा तुम्ही असं सांगितलंय, आपल्याला ती पवित्र म्हणते, म्हणून नामदेवाची पायरी म्हणतात त्याला. नामदेवाची पायरी आज तेच एक पवित्र स्थान झालेलं आहे. त्याच्या पलीकडे समोर चोखामेळा त्यांचा शिष्य, त्याची समाधी आहे. आणि ही नामदेवाची पायरी म्हणजे समाधी आहे. म्हणून काय सांगतात, समाधी महाद्वारी, विठ्ठलाच्या मंदिराचं पंढरपूरच्या जे महाद्वार आहे, श्री विठ्ठल चरणी आरती ओवाळितो परिसा कर जोडोनी. परिसा म्हणजे माझं नाव परिसा भागवत, आणि तुम्ही परिसा ऐका नीट मी काय सांगितले ते. मी दोन्ही कर जोडून तुम्हाला सांगतो. परिस ही जी कल्पना आहे ना, ती संत म्हणतात की परिस आणि गुरु असं जर म्हणतात, परिस आणि संत, तर संत किंवा सद्गुरू श्रेष्ठ आहेत. कारण परिस लोखंडाचं सोनं करतो, हे परिसच करतात. सद्गुरू सत्शिष्याला सद्गुरूच बनवतात ना. आपण म्हणतो ना की सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडली सागराची झाली. सद्गुरूच्या संगे सत्शिष्य बिघडला, सत्शिष्य बिघडला सद्गुरूची झाला. ही सद्गुरूची किमया आहे, आणि ही याची सुद्धा तपश्चर्या आहे सत्शिष्याची. आणि म्हणून विचार करूया शेवटी की परिसा हो
तुलसी रामायण परिसाहो ज्ञानेश्वरीत अनेकदा. म्हणजे तुमचे कान आहेत ना ते परिसासारखे बनवा, माझे शब्द लोखंडाचे असतील आज सोन्याचे बनून जातील. काय कल्पना आहे. अवधान देऊन ऐका. परिसाहो सज्जन परिसाहो, संतजन परिसाहो, भक्तजन परिसाहो. तर आपल्या कानाला डोळ्यांना असे परीस लावूया आज एकादशीच्या निमित्तानं, आणि आज जाईल त्याचं सोनं झालं पाहिजे. हात लावेल त्याचं सोनं आज जाईल त्याचं सोनं झालं पाहिजे. उद्या ज्ञानेश्वरांच्या आणखीन एका कथेनं सुरुवात करूया. पण उद्या आहे शुक्रवार, आपण महालक्ष्मीची आरती बघणार आहोत. शांत, खूप शांत वाटतं. ज्ञानदेव नामदेव सर्वच श्रेष्ठ काय आपण बघणार. शांत.